नमस्कार मित्रांनो. चला, तर दोन व्हिडिओज आपण बनवले ते पर्सेंटेज वरती आणि काही बेसिक कन्सेप्ट पाहिले त्या व्हिडिओमध्ये. तो त्या व्हिडिओज मध्ये जे काही चार्ट तुम्हाला सांगितला होता, जे काही फ्रॅक्शन टू पर्सेंटेज आणि पर्सेंटेज टू फ्रॅक्शन जे काय बघितलं ते सगळं आता मी एका ठिकाणी घेतलं. सो हे फ्रॅक्शन आपल्याला माहिती असणं खूप गरजेचं आहे. जसं की 2/3 66 2/3%. ओके, नंतर 1/6 म्हणजे काय 16 2/3%. जर क्वेश्चन मध्ये 16 2/3% असं जर व्हॅल्यू यूज केली असेल क्वेश्चन मध्ये, तर त्याऐवजी जर आपण 1/6 हा फ्रॅक्शन यूज केला तर क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी खूप इझी जाईल. ओके, नेक्स्ट 5/6. 5/6 साठी काय 83 2/3%. जेव्हा केव्हा 83 2/3% हे पर्सेंटेज यूज केला जाईल तर फ्रॅक्शन मध्ये कधी पण यूज करायचे, कारण ते इझी जाईल. सेम त्याच प्रकारचे 2/7 28 4/7%. ओके, तर 12 1/2% असं झालं 12.5%. जर म्हटलं तर फ्रॅक्शन मध्ये यायला पाहिजे 1/8. सेम 1/8 मध्ये 1/8% मध्ये लास्टला येऊन जाईल 3/8 अँड 5/8. बघा 1/8 12.5, 3/8 37.5%, 5/8 62.5%, 7/8 87.5%. ओके, हे आणि हे जे पर्सेंटेज आहे मॅक्झिमम आपला 150 पर्यंत असावे. 1/9 1/11 इनिशियल जरी माहित असेल तर ठीक, कारण बाकीच्या आपण कॅल्क्युलेट करू शकतो. जास्त काही इम्पॉर्टंट नाही आहे, जास्त मोस्टली आपलं हे पार्ट येऊ शकतो 1/16 6 आणि हे. चला मित्रांनो, याचा वापर करून बघूया आपण. ओके, काही क्वेश्चन्स घेतले बेसिक पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायचे. पहिला क्वेश्चन बघा, आपल्याकडे आहे 150% ऑफ 460. 150% of 460, 24% of 650. I'm going to find out the 150% of 460. आता 150% of 460 म्हणजे काय? 150% काय असेल 100% प्लस 50%. आता 100% कोण असणार आहे? तीच संख्या असेल ना 100%. ओके, 100% कोण असणार? तीच संख्या. ती संख्या 100% किती आपल्याकडे 460. ओके, नेक्स्ट 50% ऑफ दिस नंबर 460 चे 50% म्हणजे किती हाफ होऊन जाईल, प्लस दोनचा भाग दिला आपण 230. दोघांची ऍडिशन केल्यावर किती होऊन जाईल 100 प्लस 50 150%. तर बघा 690 150% ऑफ 460 690 संख्या आली. नेक्स्ट आहे 24% ऑफ 650. 24% ऑफ 650. आता बघा 24% ऑफ 650. स्टेप बाय स्टेप बघूया आपण. नेमकं कॅल्क्युलेशन करायचे. दोन मेथड आहेत. पहिली मेथड काय असेल डायरेक्ट मल्टिप्लिकेशन. ओके, जसं की 24% म्हणजे काय असतं आपल्याकडे 1/100. पर्सेंटेज म्हणजे काय डिवाइड बाय 100 किंवा मल्टिप्लाय बाय 1/100. सो डिवाइड बाय 100 करू शकतो, डिवाइड बाय 100 इंटू 650. सो डायरेक्ट मल्टिप्लिकेशनच्या वेळी बघा एक झिरो हा झिरो कॅन्सल झाला. आता डिवाइड बाय 10 आहे म्हणजे 1 झिरो आपल्याला कॅन्सल करायचे. तर नेक्स्ट टाइम बघूया आपण. सो 24 इंटू 65 डिवाइड बाय 10 म्हणजे काय 24 आणि 65 दोघांचा मल्टिप्लिकेशन करून डिवाइड बाय 100 करायचं असतं. सो 24 6 जा ते मल्टिप्लिकेशन बघा कसं करूया. 24 6 जा 144. ओके, 24 6 जा 144. आणि हे जे 6 आहे 10th प्लेसला आहे, समोर एक नंबर असल्यामुळे एक झिरो येऊन जाईल.
24 6 जा 144 and एक 0 जाए 0. So 24 5 जा 120. 24 5 जा 120. So 120 हे युनिट प्लेस असल्यामुळे 24 5 5 हे युनिट प्लेस असल्यामुळे 120 हे नंबर येऊन जाईल डायरेक्टली, त्याची 0 ऍड करायची गरज नाही. सो 0 6 5 1. ओके, ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती आलं आपल्याकडे 1560. सो डिवाइड बाय 10 कॅन्सल 156. हे लांब का सांगतोय समजण्यासाठी, लगेच आन्सर पण येऊन जाईल. मग एक आला 690 प्लस नेक्स्ट काय आहे 156. ठीक आहे, दोघांची बेरीज 6 846. ऑप्शन नंबर 3. चला आता पहिले मित्र समजलं असेल डायरेक्ट मल्टिप्लिकेशन कसं करायचं. नेक्स्ट मग हाच क्वेश्चन एका दुसऱ्या मार्गाने. सो 24% ऑफ 650. बघा पहिल्यांदा आपण हे पण करू शकतो 24% ह्या संख्येला आपण असं लिहू शकतो का 25% मायनस 1%. ओके, 25% मायनस 1%. म्हणजेच काय 650 ह्या नंबरचे पहिल्यांदा 25% काढून घ्यावं लागेल आणि त्यानंतर 650 चे 1% दोघांचं सबस्ट्रॅक्शन. तर 25% फ्रॅक्शन मध्ये काय जाईल 1/4. 1/4 25%. सो 650 into 1/4. 4 10 24 4 व्हॅल्यू किती आलेली आपल्याकडे 25% ची व्हॅल्यू निघाली 162.5. 162.5 minus 1%. 1% of 650. So 100% किती आपल्याकडे 650. 10% किती असेल 1 0 कॅन्सल 1 0 कॅन्सल म्हणजे किती जाईल 65 65. 1% किती 6.5. 1 0 कॅन्सल 6.5. 1% किती आपल्याकडे 6.5. दोघांचं सबस्ट्रॅक्शन करायचं. So 0.5 cancel. 62 minus 6 156. ही व्हॅल्यू किती होईल आपल्याकडे 156. ओके, फ्रॅक्शनचा वापर करू. नेक्स्ट 24% of 650. ह्या सेंटेन्सला मी असं लिहू शकतोय 650% ऑफ 24. दोन्ही पण वाक्य सेम आहे, दोघांचं मिनिंग पण सेमच आहे. ओके, 650% ऑफ 24 असं लिहू शकतो. 24% ऑफ 650 असं लिहू शकतो. दोघांचा अर्थ एकच होईल. सो 650% म्हणजे काय 600% प्लस 50%. 600% प्लस 50%. आता 100% म्हणजे काय म्हणतो आपण 100% म्हणजे काय म्हणतो फ्रॅक्शन मध्ये 1. 600% म्हणजे फ्रॅक्शन मध्ये किती 6. ओके नाही, डिवाइड बाय 100 केल्यावरती 1 येते, डिवाइड बाय 100 केल्यावरती 6 आला पाहिजे. 6 टाइम जे नंबर आहे आपल्याकडे 6 टाइम हा नंबर याला पाहिजे 600% म्हणजे. सो 24 6 जा 144. बरोबर, 24 6 जा 144 आणि 50% ऑफ 24. 24 60 50% किती जाईल हाफ किती झाले प्लस 12 वर्धन 24 दोघांची ऍडिशन 6 5 1 156 आली व्हॅल्यू 156. ओके, 2-3 मेथड आहेत. ओके, 2-3 मेथड आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. ह्या संख्येला असं करू शकतो 20% प्लस 4%. आता 1% किती आहे आपल्याकडे 6.5. 4% किती येईल 6.5 चा डबल केल्यावर किती येईल 13 जे की 2% आहे. 6.5 चा डबल केल्यावर किती 13 जे की 2% आहे. आपला हवा काय 4% म्हणजे याची पण किती करायला लागले डबल 26. 4% किती येईल 26. ओके, 20% व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. 20% किती होऊन जाईल 10% आहे 65. 20% किती येईल याचे दुप्पट
120 आणि 130 बरोबर आहे का? 130 तर 20% किती आहे 130 आणि आताच काढले 4% 26 सो 130 प्लस 26 6 5 ओके असंही करू शकतो. चला बघा नेक्स्ट बघूया 85% ऑफ 420 प्लस x percentage of 1080 equal to 735. So 85% of 420 काय होईल 80% प्लस 5% काढू शकतो 80% प्लस 5% नाही तर डायरेक्ट मल्टिप्लिकेशन पहिली मेथड काय असते नेहमी मल्टिप्लिकेशन मेथड सेकंड आपल्याला फ्रॅक्शनचा यूज करून किंवा पर्सेंटेजचा डिफरन्शिएट करा फ्रॅक्शन म्हणजे काय 80% काय लिहितो आपण 4/5 ओके आता 5% ला काय लिहू शकतो बरं बघा 20% आपण काय लिहितो 1/5 फ्रॅक्शन मध्ये 1/5 सो 5% काय फ्रॅक्शन मध्ये 1/20 सो 5% फ्रॅक्शन मध्ये होऊन जाईल 1/20 ओके आता जर बघितलं आपण बेस सारखा जर करून घ्यायचं असेल या संख्येला 5 ने मल्टिप्लाय करावं किंवा क्रॉस मल्टिप्लाय पण करू घेऊ शकतो आपण ओके बघितलं आपण या संख्येचा 4 ने मल्टिप्लाय करा 4 5 20 बेस सारखा होऊन जाईल न्यूमरेटरला पण 4 ने मल्टिप्लाय करावा लागेल इकडे पण 4 ने इथे पण 4 ने बरोबर आहे 16 डिवाइड बाय 20 प्लस 1/20 किती झाले मग 17 डिवाइड बाय 20 17 divided by 20 into 420 0 0 cancel 21 into 17 आता ही करून सुद्धा आपल्याला ह्या ठिकाणी मल्टिप्लिकेशन करावं लागतं ओके म्हणजे एक तर मल्टिप्लिकेशन स्टार्टिंगलाच करा नसेल होत तर शेवटी काय करणार आपण डायरेक्ट 80% घ्यायचा आता हे मल्टिप्लिकेशन होणार आहे 17 दोन्ही 34 0 17 1 17 ओके 7 5 3 357 ओके जर आपण हेच इथे बघितलं आपण एक मिनिट 80% प्लस 5% सो 420 100% किती असेल आपल्याकडे 420 10% किती असेल 42 1% 4.2 80% आणि 5% 5% किती असेल पाहिजे दोघांच्यामध्ये 5% असेल त्याचे हाफ 21 80% किती असेल 10% इंटू 8 म्हणजे 42 इंटू 8 बरोबर आहे 10% किती आपल्याला 42 8 टाइम्स करायचं ना इंटू 8 म्हणजे किती येईल तो 32 16 336 म्हणजे 80% व्हॅल्यू किती आली आपल्याला 336 प्लस 5% किती आहे 21 व्हॅल्यू किती येईल दोघांचे ऍडिशन 7 5 3 357 व्हॅल्यू किती आली आपली 357 ठीक आहे चला अजून एक आपण करते बघूया 85% ऑफ 420 समजून घ्या फक्त की कुठले कुठले प्रकार आहेत जे पर्सेंटेज आपण सॉल्व्ह करू शकतो 85% आहे त्याला जर बघितलं आपण 85 into 220 ओके 220 आता आपण मोठ्या लक्षात घेऊया डिवाइड बाय 100 असणार आहे काय काय असणार आहे डिवाइड बाय 100 असणार आहे 100 असल्यामुळे एक झिरो कॅन्सल होणार आहे आणि परत आपल्याला एक झिरो असल्यामुळे पॉईंट द्यावा लागेल ओके आता बघ 100% डिवाइड बाय 100 असेल ना एक झिरो कॅन्सल होऊन जाणार हे मनाच्याकडे झालं पाहिजे एक झिरो कॅन्सल झाला राहिला फक्त 1 झिरो जे काय असेल त्याला पॉईंट द्यावा लागेल ओके तर बघूया आपण 85 into 42 दोघांचा मल्टिप्लिकेशन बघूया मल्टिप्लिकेशन बघा भाग आहे तुम्हाला हे बघा आपलं 85 ला जर आपण 2 ने मल्टिप्लाय केलं 85 2 ने का मल्टिप्लाय करतो कारण युनिट प्लेसला 5 आहे 5 असल्यामुळे डबल झाल्यावर युनिट प्लेसला 0 होईल ओके ह्या लेफ्ट साइडला जर डबल करतो
तर राईट हँड साइड जे काय असेल जे 42 जे आहे तर दोघं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, दोन्ही एकाच रेशो मध्ये असला पाहिजे. सो 85 42 मल्टिप्लिकेशनचा एक भाग जर डबल करत असेल तर दुसरा भाग हाफ करायला पाहिजे. जसं की 5 into 6 आहे ते 6 5 30 बरोबर आहे. जर मी 5 ला डबल केलं तर झाले 10 आणि 6 ला जर मी हाफ केलं डिवाइड बाय 2 झाले 3. दोघांचं मल्टिप्लिकेशन 30 बरोबर आहे. त्याचा वापर करून डबल झाला किती 160 8 170 ओके 8 2 16 160 आणि 5 5 10 170 गुणिले याचा हाफ घेऊया 2 1. आता तर बघा आता कसं केलं तर 170 गुणिले 2 21 170 गुणिले 21 या ठिकाणी आपल्याला एक झिरो कॅन्सल आउट करायला राहिला होता, एक झिरो कॅन्सल होऊन जाईल. फक्त मल्टिप्लिकेशन पाहिजे 17 into 21 17 आणि 21 चा 17 चा पाडा येतो आपल्याला तर 17 आणि 34 एक युनिट प्लेस बाकी असतो 0 17 1 17 7 5 3 317 एक उत्तर ओके. जसं की असे करू शकतो आपण बघा 85 into 42 बरोबर आहे. कारण डिवाइड बाय 100 असल्यामुळे इंचुला कॅन्सल झाला इंचुला बाकी आहे तर दोघांचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन ते एक मेथड आहे. युनिट प्लसला जे 10th प्लेसला जे काय व्हॅल्यू आहे त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि युनिट प्लस जे काय आहे त्यांचं मल्टिप्लिकेशन. तो आहे 8 चौक 32 5 गुणिले 10 8 चौक 32 5 गुणिले 10. त्यानंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय 8 गुणिले 2 नंतर 4 गुणिले 5. एकदा डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करायचं नेक्स्ट टाइम क्रॉस मल्टिप्लिकेशन. 8 8 गुणिले 16 तर आपण 24 या दोघांची पण ऍडिशन घ्यायची. तर 16 प्लस 20 36 ओके. आता बघितलं क्रॉस मल्टिप्लिकेशन करता येईल समजा दोन भाग केले ऍक्च्युअली आपण काय करतो 85 आणि 42 या दोघांना पार्टिशन करत असतो दोन भाग करायचे म्हणजे काय 8 आणि 4 हे दोघांचा मल्टिप्लिकेशन 32 5 2 10 दोघांचं मल्टिप्लिकेशन नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन. राईट हँड साइडला जे आपण लाईन घेतले राईट हँड साइड किती नंबर्स आहेत किंवा किती डिजिट आहेत 1 डिजिट नंबर आहे 5 आणि 2 वरती 5 आहे 1 डिजिट नंबर असेल एक 0 द्यायचं दोन डिजिट असेल तर 2 डिजिट. त्यानंतर जी ऍडिशन आहे 36 0 7 5 3 0 7 5 3 हे नंबर आहे दोघांचं मल्टिप्लिकेशन किती झालं आपल्याला 3570 तर डिवाइड बाय 10 हे बाकी असल्यामुळे परत एक 0 कॅन्सल झाला 357 ओके 30 व्हॅल्यू असे दोन तीन मेथड आहेत तर तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता बघूया व्हॅल्यू आली आहे 357 प्लस x percentage of 1080 equal to 755. तो प्लस मध्ये आहे ती व्हॅल्यू ह्यासाठी गेल्यावर ती मायनस मध्ये होऊन जाईल म्हणजे x percentage into 1080 equal to 375 minus 357. सब्ट्रैक्शन बिल बघा त्यामध्ये 7 12 तो काय आहे x percentage of 1080 is 378. तो x ची व्हॅल्यू काय करायची आपल्याला पर्सेंटेज म्हणजे काय डिवाइड बाय 100 ओके. सो 10 इथे कॅन्सल होऊन जाईल 10 बाकी आहे मल्टिप्लिकेशन मध्ये केलं जाईल. सो 378 0 डिवाइड बाय 108 इतका असा होऊ शकता किंवा त्याचा अर्थ काय 1080 चे किती पर्सेंटेज म्हणजे काय झालं 378 ओके. 1080 काय म्हणायचं आपल्याला डिवाइड बाय 378 डिवाइड बाय किती जाईल 1080 ओके. चला म्हणजे 1080 जर किती टाइम्स 3 टाइम्स केलं तर
24 324 378 आहे 324 होईल राहिले किती 4 378 मायनस जरी 324 तर राहिले किती 4 आणि 5 54 ओके आणि 54 जर घेतला आपण 108 चा हाफ आहे 54 जर घेतला आपण 108 चा किती आहे हाफ आहे म्हणजे किती टाइम्स व्हॅल्यू आपली 35% ओके 3 टाइम्स येते आणि त्या 5 टाइम्स होऊन जाईल हे बघा इथे जर बघितलं आपण 378 डिवाइड बाय 180 पर्सेंटेज मध्ये फाइंड आउट करायचं तर 100% किती आपल्याकडे 1080 10% किती होऊन जाईल 108 बरोबर आता हे 10% बघितलं 10% 108 आहे व्हॅल्यू जर आपण कॅल्क्युलेट ते आताच बघितलं आपण 3 टाइम्स बघितलं आपण तर 30% होईल ओके 30% 3 टाइम्स केलं जातं 3 टाइम्स केल्यावर किती व्हॅल्यू 108 गुणिले 30 324 आता आपण बघितलं 324 आणि 378 या गोष्टी आपण बघितल्या आपण 35 टाइम्स ओके तिथे 35% दिलेलं असेल थँक यू बाकी कन्सेप्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया